विरारसह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सुटकेस मर्डर केसमध्ये वसईच्या सत्र न्यायालयानं आज 4ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कविता बडाला कोठारी वयवर्ष 27 या युवतीची हत्या मे 2016 मध्ये झाली होती. कविताचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह बॅगेमध्ये भरून ती बॅग जाळूनही टाकण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी तिच्या वडिलांकडून 30 लाख रुपये रोख रक्कम आणि 3 किलो सोन्याची खंडणीही मागितली होती. तब्बल 8 वर्षांनंतर आपल्या मुलीच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाल्यामुळे कविताच्या वडिलांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले आहेत. मे 2016 मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि त्या आरोपींनी वडिलांकडून खंडणीही मागितली होती. या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी 4 आरोपींना खंडणीचे पैसे स्वीकारताना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी वसईच्या न्यायालयात 8 वर्षे गुन्हा चालून आज या 4ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहित कुमार भिशनदास भगत, राम अवतार छोटेलाल शर्मा, शिवा रामकुमार शर्मा आणि युनिता रवी शरवणंद अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी मयत कविताला ठार करून तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवून डहाणूच्या जंगलात ती सुटकेस जाळून टाकण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण सुटकेस मर्डर म्हणून फेमस झालं होतं. या प्रकरणी आरोपीच्या वकिलांनी आपण मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे. हे प्रकरण असं होतं का 15/5/2016 यातील मयत कविता बडाला ही हरवल्याबाबतची मिसिंग तिच्या बहिणीने दिली होती. त्यानंतर 17/5/2016 कविताच्याच मोबाईलवरून आरोपीने फिर्यादीला म्हणजेच कविताच्या वडिलांना फोन केला. त्या वडिलांकडून रुपये 30 लाख आणि 3 किलो सोन्याची एक्सॉर्शनची मागणी केली होती आणि त्या फोन कॉलवरून या आरोपींविरुद्ध अर्नाळा पोलीस स्टेशन येथे 17/5/2016 कलम 364A आणि 386 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. आणि त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप रचून 18/5/2016 या सगळ्या आरोपींना रेड हँडेडली ट्रॅप पंचनाम्यामध्ये ही एक्सॉर्शनची अमाउंट घेताना पकडलं. मतलब शिक्षा तो उनको मिली, फांसी मिलना चाहिए था, उनको क्या मिलेगा. ते आम्ही 4 वेगवेगळ्या वकिलांनी ही केस चालली. याच्यामध्ये 50च्या आसपास सगळे विटनेसेस तपासले गेले होते आणि एव्हिडन्सचा पूर्णपणे आम्ही इथे जी सलगता असते चेन ऑफ इव्हेंट्स जी असायला पाहिजे दिसत नाही असं आमचं प्रतिपादन होतं या केसच्या संदर्भात युक्तिवाद करताना. परंतु आता हे जे कन्व्हिक्शन आहे ते चॅलेंजेबल आहे. त्यामुळे आम्ही इमिजिएटली याच्यामध्ये अपिलासाठी तयारी करणार आहोत. त्याची डिटेल जजमेंटची आम्ही वाट बघतोय आणि ते डिटेल जजमेंट आमच्या हाती आल्यानंतर ते चॅलेंज करणार आहोत.